पत्रकारांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर दिलगिरी व्यक्त करतो। आज आम्हाला संभाजीनगरमध्ये 5 तास झाले तिथे बैठक जी आहे ती खूप काळ चालली, त्याच्यामुळे इथे येण्यासाठी उशीर झाला। आज या पुणे जिल्ह्यामधील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक मेळावा जो आहे तो आज इथे आयोजित केलेला आहे। या बैठकीसाठी नीलमताई उपस्थित आहेत, त्याचबरोबर आमचे संपर्क प्रमुख उदय सामंतजी आहेत, त्याचबरोबर भाऊ चौधरी आहेत, आमचे गुलाबराव पाटील साहेब आहेत, शरदजी सोनावणे आहेत, जगदाळेजी आहेत, धनगेकर साहेब आहेत, नाना आहे, सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या मेळाव्यातून येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना कशा प्रकारे या पुणे जिल्ह्यामध्ये मजबूत होईल, कशा प्रकारे वाढेल, याच्यासाठी ही आता पहिली बैठक जी आहे ती आम्ही करतोय। पुढे संपर्क प्रमुख म्हणून उदय सामंतजी हे स्वतः जे आहे हे विधानसभा न्याय बैठका घेतील आणि आता पुढे 3 वर्ष जे आहेत कुठल्याही निवडणुका नाही आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन या बैठका ज्या आहेत त्या घेतल्या जातील। शरदजी सोनवणे यांना देखील संपर्क प्रमुख जे आहे हे आपण शिरूर लोकसभेचं त्यांची ही जबाबदारी आहे। पुढे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन विधानसभा निहाय असेल, जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गण असेल, वॉर्ड निहाय असेल, या सर्व बैठका ज्या आहेत ह्या सुरू राहतील। आणि त्याचबरोबर SIRची प्रक्रिया आता मॅपिंगची चालू आहे पूर्ण देशभरामध्ये आणि खास करून आता महाराष्ट्रामध्ये, त्याचं देखील प्रशिक्षण हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन लोकसभेमध्ये जाऊन शिवसेनेची टीम जी आहे ती करते। या SIRच्या मॅपिंगमध्ये जास्तीत जास्त मतदार जे आहेत त्यांची नोंदणी मॅपिंग झाली पाहिजे, जेणेकरून कुठलाही मतदार जो आहे हा वंचित राहता कामा नये। ग्रामीण भागामध्ये तसा काही प्रॉब्लेम येत नाही, पण शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार न सापडणं हा मोठ्या प्रमाणामध्ये विषय असतो, तर त्याच्यासाठी देखील दक्षता कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे घेतली पाहिजे। आणि माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन संपर्क प्रमुखांची यादी एकाच वेळेस जाहीर केली। मला वाटतं हे देखील पहिल्यांदा शिवसेनेमध्ये झालंय की एकाच वेळेस सर्वच्या सर्व लोकसभेसाठी संपर्क प्रमुख दिले आणि आता सर्वच्या सर्व लोकसभा संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख हे फील्डवरती उतरून काम करतायत। त्याचाच भाग म्हणजे याच्या अगोदर आम्ही मुंबईपासून सुरुवात केली। मुंबईची जबाबदारी, ठाण्याची जबाबदारी देखील माझ्यावरती दिलेली आहे, तर मुंबईच्या बैठका घेतल्या, ठाण्याच्या बैठका घेतल्या, कल्याण असेल, MMR रिजन असेल, आज संभाजीनगर असेल, सकाळी आता पुणे, उद्या धाराशिव आहे, उद्या नांदेड आहे, लातूर आहे, हा तो सगळा मराठवाड्याचा भाग, त्याचबरोबर सोलापूर, या सर्व भागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष कार्यकर्त्यांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं आणि त्यांचं ऐकून घेणं की काय बाबा कशा प्रकारचं संघटन आतापर्यंत केलेलं आहे, कशा प्रकारे पुढे अजून काय काय आवश्यकता आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून पुढे जे आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद जी आहे ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशी वाढेल याच्यासाठी सर्व मंत्री असतील, सर्व पदाधिकारी असतील, संपर्क प्रमुख असतील, हे जोमाने जे आहे ते कामाला लागलेले आहेत। दादा, आता शिवसेनेची आपण आढावा बैठक म्हणायची का चिंतन बैठक म्हणायची? कारण मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने काही म्हणा, त्याला आढावा बैठक म्हणा, चिंतन बैठक म्हणा, मला वाटतं प्रत्येक निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाने जे आहे हे आत्मपरीक्षण पण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, आढावा पण घेतला पाहिजे। त्याच्या अनुषंगाने जे आहे हे आढावा येणाऱ्या, जसं मी सांगितलं तुम्हाला, पुढील 3 वर्ष जे आहे ही निवडणुका नाही आहेत, पण तुम्हाला एक तेही सांगेन मी की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठं यश जे आहे ते मिळालं। 60 जागा या शिवसेनेच्या निवडून आल्या, 75% जास्त स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा राहिला। नगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा मित्रपक्ष जे आहेत ते एका दुसऱ्याच्या समोर लढले, तरी देखील शिवसेनेला मोठं यश या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 64 जागा नगराध्यक्ष जे आहे हे शिवसेनेचे निवडून आले, हजारो नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले। जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये देखील काही भागांमध्ये यश मिळालं, काही भागांमध्ये यश मिळालं नाही, पण तिथे देखील आपण पाहिलं असेल की कमी जागा लढून तिथे देखील जास्त जागा
निवडून आलो. तर गेले 2022 पासून ते 26 पर्यंत या इलेक्शन्स फक्त निवडणुका ज्या आहेत होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये 3 वर्षांमध्ये निवडणुका नाही, या 3 वर्षांमध्ये पक्षाला कशी बळकटी मिळेल, पक्ष कसा मजबूत होईल, याच्यासाठी सर्व स्तरावरती जे आहे हे प्रयत्न जे आहेत ते केले जातील. सर, शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आता उपमुख्यमंत्री निलमताई उपसभापती आता संपर्क नेते अनुभव आहेत. पण या महानगरपालिकेच्या पुण्याच्या ज्या इलेक्शन झाल्या त्यामध्ये आपल्या सेनेचा एकही नगरसेवक निवडून आला. अतिशय स्ट्रॉंग उमेदवार काही तुम्ही दिलेले होते. काय चिंतन केलं किंवा काय कारण सांगा त्याच्यावरती आज त्यासाठी जे आहे बैठक करण्यासाठी आलोय. मगाशी त्यांनी प्रश्न जो विचारला तोच तुम्ही विचारता. भाजप मोठा अडथळा ठरलाय असं वाटतंय का यामध्ये? कारण बघा, प्रत्येक पक्ष जो आहे हा आपली ताकद कशी वाढेल याच्यासाठी काम करत असतो. आम्हाला देखील आमच्या पक्षाची ताकद जी आहे ती वाढवायची आहे. त्याच्यासाठी आजची ही बैठक जी आहे ती आम्ही घेतो आणि याच्या पुढे देखील विधानसभा न्याय असेल, वारंवार बैठका आपण पाहिलं असेल. याच्या अगोदर शिंदे साहेबांनी देखील VCच्या माध्यमाने संपर्क प्रमुखांची बैठक वारंवार घेतलेली आहे. आमदारांची बैठक जी आहे ती घेतलेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये जिथे शिवसेनेची ताकद नाही, जिथे शिवसेना कमी ताकदीची आहे, तिथे देखील शिवसेनेची ताकद कशी वाढेल याच्यावरती जाईल काम केलं जाईल. इतर ठिकाणच्या दृष्टीने महापालिका निवडणुकीनंतर तुमच्या पक्षात प्रचंड नाराजी होती. म्हणजे तिकीट वाटपावरून अनेक नेत्यांच्या घरावर मोर्चे झाले, जाहीर नाराजी व्यक्त केली गेली, तुमच्यापर्यंत नाराजी व्यक्त केली. पुण्यात जो असंतोष आहे तो असंतोष तुम्ही कमी करणार आहेत का आजच्या बैठकीमधून? कारण अनेक नेते आजच्या एका बैठकीमध्ये सगळ्याच गोष्टी होणार नाही. आजची ही पहिली बैठक आहे. या बैठकीनंतर जे आहे हे रूपरेषा जी आहे ही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना दिली जाईल की कशा प्रकारे पुढे आपल्याला जायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की ही बैठक पहिली आणि शेवटची नाही. याच्यानंतर वारंवार जो आहे हा पाठपुरावा घेतला जाईल. कार्यकर्ता कसा काम करतो, पदाधिकारी कसा काम करतो, त्या कार्यकर्त्याचं मूल्यमापन जे होणार आहे की कार्यकर्ता कशा प्रकारे पक्ष संघटना वाढवतोय, शाखा किती उघडतोय, कार्यकर्ते किती जोडतोय, याचं देखील मूल्यमापन जे आहे या बैठकीच्या माध्यमाने आणि येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. जसं SIR जो आहे हा पूर्ण देशामध्ये सुरू आहे, तिथे पक्षामध्ये देखील इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रोग्राम जो आहे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने इथे देखील सुरू आहे की जो काम करेल कार्यकर्ता जो आहे हा त्याला जे आहे प्रमोशन दिलं जाईल, त्याला जे आहे ते पुढे कशा प्रकारे त्याची ताकद वाढेल याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने शिवसेना त्यांच्या मागे उभी आहे. आपल्याला माहिती आहे की शिवसेना हा पक्ष जो आहे हा तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. आत्ताचंच उदाहरण आहे ज्योतिताई वाघमारे, या तळागाळातील एक कार्यकर्ता होत्या. त्यांनी कधी विचार केला नव्हता की कोणीच विचार केला नव्हता, पण त्यांना देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवण्याचं काम देखील शिंदे साहेबांनी केलं. तर जो कार्यकर्ता चांगल्या प्रकारे पक्षवाढीसाठी काम करेल त्याला देखील त्याच्या पाठीशी पक्ष जो आहे आम्ही सगळे लोक जे आहेत हे पूर्ण ताकदीने उभे राहू. रोहित पवारांचं ट्विट आहे की सत्तेतीलच भाजप सत्तेतील पक्षाचा मित्र पक्षाचा शिकार करेल. म्हणजे सत्तेत मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाची जी आहे ती काळजी घेतली पाहिजे, दुसऱ्या पक्षाची काळजी करू नका. पूर्ण महाराष्ट्रावरती आणि देशावरती आज संपूर्ण देशावरती आणि महाराष्ट्रावरती एक शोककळा जी आहे ही पसरलेली आहे. आशाताई भोसले यांनी गेले अनेक वर्ष आपल्या सुमधुर गाण्यातून त्यांच्या आवाजाने जे आहे सगळ्यांना मंत्रमुग्ध करण्याचं काम जे केलं आणि आजच त्यांचं निधन जे आहे हे झालेलं आहे. आज त्यांना देखील शिवसेना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली जी आहे ती या ठिकाणी आम्ही अर्पित करतो. आज त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी जी आहे ही निर्माण झालेली आहे जी कधीच भरून निघणार नाही. त्यांच्याकडे बघून जे आहे हे नवीन गायक जे आहे हे आपल्या देशाला काही वर्षांमध्ये मिळाले. तर अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या जाण्याने देशामध्ये जे आहे हे एक दुःखाचं सावट जे आहे ते पसरलेलं आहे. मला वाटतं महाराष्ट्र सरकारने देखील दुखवटा जो आहे हा जाहीर केलेला आहे. तर पुन्हा एकदा मी पक्षाच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने, सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने श्रद्धांजलि अर्पित करतो. आज पुणे जिला में शिवसेना की बैठक हो रही है. माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में नए संपर्क प्रमुखों की घोषणा हुई है. पूरे महाराष्ट्र में अलग अलग मंत्रियों को, पदाधिकारियों को संपर्क प्रमुख चुना गया है, उनको जिम्मेदारी दी गई है
और सभी संपर्क प्रमुख ग्राउंड लेवल पर काम कर रहे हैं। हमें देखील अलग अलग पालकमंत्री गुलाबराव पाटिल जी हो या शरद सोनावणे जी हो, इनको भी जिम्मेदारी दी गई है। तो जहाँ जहाँ जिम्मेदारी दी है वहाँ पर पक्ष संगठन कैसे बढ़े, इसके लिए हम सभी लोग काम कर रहे हैं। इसके पहले हम संभाजी नगर गए थे। 4 दिन से मुंबई MMR रीजन में अलग अलग लोकसभा न्याय बैठक हुई, और अभी पुणे जिला में है। पुणे जिले में भी जितनी लोकसभा क्षेत्र है उन सभी की बैठक आज है। ये पहली बैठक हो रही है। इस पहली बैठक में कार्यकर्ताओं को किस तरीके से काम करना, किस तरीके से आगे जाना है, किस तरीके से शिवसेना को बढ़ाना है, इसके लिए यहाँ पर संबोधन ये सभी मंत्रीगण यहाँ पर करेंगे। सभी वरिष्ठ पदाधिकारी हमारे उपस्थित है। आने वाले समय में विधानसभा न्याय भी बैठक शुरू रहेगी कि किस प्रकार से पुणे जिला में शिवसेना की ताकत बढ़ेगी, इसके ऊपर जो है हम लोग काम करेंगे। लेजेंडरी सिंगर आशा भोसले का निधन हुआ, इस पर क्या कहें? मुझे लगता है कि गए कई सालों तक हम जिनके गाने सुनकर बड़े हुए, मुझे लगता है 3 जनरेशन ने आशाताई का गाना संगीत सुना होगा। आज उन सभी के लिए बहुत दुखद दिन है, जो कई सालों से सभी को अपने गानों से मंत्रमुग्ध करते आ रहे थे। तो आज देश को एक बड़ा लॉस उनके जाने से हुआ है। हम सभी लोग शिवसेना परिवार की ओर से, शिवसेना की ओर से उनको भावपूर्ण श्रद्धांजलि यहाँ पर अर्पित करते हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने महिला आरक्षण बिल लाया है, तो इसमें महिलाओं को आरक्षण मिलेगा। 16 तारीख से एक विशेष अधिवेशन दिल्ली में बुलाया गया है, जहां पर महिला आरक्षण बिल को पारित करने के लिए सभी सांसदों से, सभी राजनीतिक दलों से विनती की है कि महिलाओं को 33% आरक्षण लोकसभा और आने वाले विधानसभा चुनावों में दिया जाए। इस आरक्षण के बिल पर शिवसेना का पूरी तरीके से समर्थन जो है एनडीए के लिए है, एनडीए को है और सरकार को है। आने वाले समय में हमारी सभी माताएं हो, बहनें हो, उनको 33% आरक्षण लोकसभा के सीटों में मिलेंगे और विधानसभा के सीटों में मिलेंगे। मुझे लगता है कि एक ऐतिहासिक निर्णय है जो इस देश में होने जा रहा है, जो कभी भी कोई सरकार ने नहीं किया, कभी भी कोई सरकार ने नहीं सोचा, लेकिन उसके ऊपर राजनीति करने का काम कई दलों ने किया। लेकिन इसको हकीकत में लाने का काम और महिला सक्षमीकरण करने का काम सिर्फ एनडीए के सरकार ने किया, हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया। मैं उनका भी तहे दिल से धन्यवाद अदा करता हूँ, बहुत बहुत उनको धन्यवाद देता हूँ कि आज महिलाओं को ताकतवर करके, सक्षम करके लोकसभा में भेजना। देखिए, एक महिला अगर सक्षम होगी तो पूरा परिवार सक्षम होता है। आज महिलाओं को नेतृत्व देने की बात यहाँ पर हो रही है। आने वाले समय में महिलाओं के माध्यम से उनके नेतृत्व में अच्छा काम जो है लोकसभा हो या विधानसभा हो, जरूर होगा।